हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना। चला तर आपण परत एकदा नवीन व्हिडिओला सुरुवात करू। सकाळी सकाळी संडेला आम्हाला बाहेर जायचं होतं, तर आम्ही बाहेर जातोय आणि दृष्टी खेळायला आली होती परीसोबत, तर तिला पण तिची आजी नेऊन देते आहे घरी आणि आम्ही तिकडनंच मग बाहेर जाणार होतो। तर आम्ही बाहेर कुठे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच, तुम्ही व्हिडिओ बघत राहा, खूप मजा येईल तुम्हाला व्हिडिओ बघताना। आणि हा संकष्टी चतुर्थीच्या दिवशीचा पण हा सोमवारचा व्हिडिओ पण इथेच अपलोड केलेला आहे मी, तर नक्की बघा। हाय कृषिका, कुठे चाललो का? चला, डिस्टर्ब होते। ओके ओके, मीच बोलते मग। चला, आम्ही निघालोय बाहेर कुठेतरी, तुम्हाला तिथे गेल्यानंतरच कळेल, सांगते मी पण तिथे गेल्यानंतरच कळेल। चला तर हॉलपर्यंत पोहोचू, मग सांगते आणि नक्की बघा आणि कसा वाटतो तो नक्की सांगा। तुझ्या क्लासमध्ये आम्ही चाललो आता, पुढे चाललो आता आम्ही सुरेश भट सभागृहामध्ये प्रोग्राम आहे, तिथे चाललो। आणि मी आधी समोर बसली होती, आता मामा आले, मागे आली, मामा समोर बसल्या, परी मागेच होती। हे बघा, आता आम्ही पोचलोय कविवर्य सुरेश भट सभागृह नागपूरला आहे। खूप छान हॉल आहे तो, तिथे पुष्कळ प्रोग्राम होता, तिथे शाळेंचे गॅदरिंग वगैरे पण ठेवलेल्या जातात आणि लोकमत सखी मंचाचा पण प्रोग्राम इथेच होता। मी एकदा आलेली आहे या प्रोग्रामला। इथे खूप छान हॉल आहे आतनं पण, आणि खूप कमी बजेटमध्ये पण मिळतो सगळ्यांना, म्हणजे सोयीस्कर असतं सगळ्यांना करायला हा। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोणत्या प्रोग्रामला गेली आहे, तर मी सांगते आता तुम्हाला। सुरेश भट सभागृहामध्ये महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार झाडे समाज महासंघतर्फे 40 वर्ष सन्मानांची व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा ठेवलेला होता। तिथे 10वी आणि 12वीमध्ये छान 80% अबाऊ ज्यांना मिळाले होते त्यांच्यासाठी सत्कार ठेवलेला होता, त्यांना प्राइज डिस्ट्रीब्युशन होतं। माझ्या त्या सासूबाईंच्या हातामध्ये जी फाईल दिसते आहे ती फाईल त्यांना दिलेली होती, एक ट्रॉफी होता आणि एक सर्टिफिकेट होतं। तर मी काही ते जास्त शूट केलं नाही गर्दी असल्यामुळे। किती मस्त आहे एकदम, खूप छान वाटत आहे। प्रोग्राम झालेला आहे, आत्ताच जेवण वगैरे झालं, आता बसू ना आम्ही। मिस्टर गाडी आणायला गेले आहे त्यामुळे बसलेलो आहे आणि जास्त काही शूट नाही केलं, कारण तिथे आवाज पण खूप होता आणि काही दिसत पण नव्हतं दूर बसल्यामुळे, तर शूट काही केलं नाही। पण मी काय आहे, कसला प्रोग्राम होता ते तुम्हाला नक्कीच सांगेल व्हिडिओमध्ये। आवाज कोणता येते? गाडीचा आवाज। चला तर, हाय हाय कृषिका, व्हॉट आर यू डुईंग? कृषिका, व्हॉट आर यू डुईंग? कवर। सरळ सरळ आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगू मराठीमध्ये की आम्ही बुक्सना कवर लावतोय। आमची शाळा चालू झाली आहे, आमचे कामं वाढले आहे डबल, तर आता आम्ही रात्रीचे 10 वाजता हे काम करतोय, कारण उद्या आहे परीची स्कूल। चला तर आम्हाला हे काम कंप्लीट करायचं आहे पटापट, अर्धे बुक्सला लावलेलं आहे। बघा, आम्ही रात्री हे बुक्सना कवर लावतोय, तर कृषिका पण होती आमच्यासोबत मदतीला, तिला पण मदत करायची होती। चला तर व्हिडिओ बघत राहा, आता तुम्हाला सोमवारचा सकाळचा व्हिडिओ येईल। आणि आज आहे सोमवार, सोमवारी होती संकष्टी चतुर्थी, तर सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि बघा, मी मस्त माझी पूजा वगैरे झाली होती, मस्त धूप वगैरे लावला होता। मी असं रोज पूजा केली की धूप वगैरे लावत असते, कारण घरात खूप प्रसन्न वाटतं धूप वगैरे लावलं की, आणि निगेटिव्हिटी आपल्या घरातनं पण निघून जातं, पॉझिटिव्हिटी आपल्या घरात असते, त्यामुळे खूप छान वाटतं आणि आपल्याला पण खूप फ्रेश वाटतं की असं सुगंध असं दरवळत असतो आपल्या घरामध्ये। आणि बघा, माझी गणेश चतुर्थीची पूजा किती सुंदर झालेली आहे, खूप छान वाटतं अशी पूजा वगैरे झाली की मन प्रसन्न होतं। आणि त्या दिवशी माझा उपवास पण असतो, मग मी संध्याकाळी नैवेद्य वगैरे पण केला, पण नैवेद्याचं काही शूट वगैरे केलं नाही, कारण वेळ पण खूप झालेला होता। बघा, पूजा वगैरे झाल्यानंतर मग मी कृषिकाला आणायला गेली, तिची आता 12 वाजता स्कूल सुटते, तर तोपर्यंत माझे सगळे कामं होऊन जातात। मग मी तिला आरामात स्कूलमध्ये आणायला गेली 12 वाजता, तर थोडंसं शूट केलं मी। आज वेळ जास्त होती परी, बोर झाली का? बोर झाली?
टिफिन फिनिश केला? टिफिन झोपत होती. अरे टिफिन फिनिश केला तू? पोळी खाल्ली? अरे वा, गुड गर्ल. चला बाय बाय करा सरांना. व्हेरी गुड. दुसरी इथली. व्हेरी गुड. इथे इथे इथे. वाव कृषिका, गुड गर्ल. इथे. चला तर आता मुलांची शाळा चालू झाली म्हटलं की आपण पण बिझी होऊन जातो मुलांसोबत. सकाळी त्यांचं रुटीन स्कूलमध्ये पोहोचणं, स्कूलमधून आणणं, मग त्यांचं होमवर्क करणं आणि त्यांचं जेवण बघणं, दुपारी त्यांना झोपवणं. आपण पण तेवढंच बिझी असतो त्यामध्ये. तर चला ह्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून पण मी थोडासा माझ्यासाठी वेळ काढते आणि व्हिडिओ वगैरे बनवून थोडंसं यूट्यूबला अपलोड करते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की आवडत असेल तर खरंच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता कृषिका बघा स्वतःच्या हाताने पूर्ण होमवर्क कंप्लीट करते आहे. खूप छान तिने स्टँडिंग लाईन तिला टीचरने शिकवलेलं होतं ते ती घरी आल्यानंतर स्वतः करत होती. मी फक्त तिच्याकडनं करून घेतलं. मी तिला काहीच हेल्प नाही केली, सगळं तिनेच केलेलं आहे. व्हेरी गुड लिहिलं टीचरनी. आणि इकडे पण कृषिकाने होमवर्क कंप्लीट केलं.